इवल्या हातानी घास भरवी मुखात तीन भरवे मोडात हो हात भरवे मोडात इवल्या हातानी घास भरवी मुखात धक्का लागला उरी कानुल्यास धक्का लागला उरी हात फिरविली पाठ किती कष्ट सोसिले पोटच्या पिल्यासाठी कष्ट सोसिले पोट कापण्यासाठी कष्ट सोसिले पोट कापण्यासाठी केस लागली बाळा पाणी मायेच्या डोळी हो पाणी मायेच्या डोळे हो पाणी मायेच्या डोळे हो केस लागली बाळा पाणी मायेच्या डोळी डबडबल्या डोळ्यानी बापतो डबडबल्या डोळ्यानी लेकरू धरे पोटी किती कष्ट सोसिले पोटच्या पिल्यासाठी कष्ट सोसिले पोट कापण्यासाठी किती कष्ट सोसिले पोट. आणि या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे मंडळी, गुरुदेव सेवा मंडळ, हरिभक्त परायण खाडे महाराज आणि या पुष्पाईचं मुलगी जावई आणि आमचे दादा कैलास दादा आणि अनेक असे पाहुणे मंडळी आणि संपूर्ण माता पिता बंधू भगिनी. विधाता मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते हैं, सफल हो जिंदगी सच की कीर्ति घर घर में गाते हैं. किया जो काम गरीबों का दुआ सबसे बड़ी उनकी, लिया जो प्रेम सेवा का प्रेमी दिल मन से बाते हैं. पोरासाठी अनेक मायबाप आपल्या लेकरांसाठी कष्ट सोसतात. एकदाचा हा जीव निघून गेला तो जीव डबल काही भेटत नाही. ही एक यात्रा आहे, आपली ही एक यात्रा आहे. यात्रा संपली आणि या यात्रा संपायच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे, अनेक ठिकाणी अनेक संतांनी अनेक ग्रंथामध्ये आपल्याला तेच लिहून दिलं आहे की आपल्या मनातला जो आपल्या आतमध्ये जो अहंकार आहे तो नष्ट व्हावा. आणि म्हणून असे प्रवचन कीर्तन प्रबोधन या माध्यमातून केल्या जाते. आपण मयतीमध्ये म्हणा अनेक ठिकाणी जातो, पाहिल्यानंतर एकच गोष्ट आहे की त्या माणसाला आपण तिथपर्यंत पोहोचून देतो, तो डबल काही वापस येत नाही. आणि म्हणून त्याला पाहता पाहता अशा तेरवीचे किंवा पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करता करता आपल्याला तीच आठवण ठेवायची आहे की आता आपण समोर चालायचं कसं, बोलायचं कसं, आपलं जीवन जगायचं कसं. कारण सगळ्यांची यात्रा कोण्या टप्प्यावर आहे याचं काही आपल्याला माहित नाही आहे. आणि म्हणून म्हणावं असं वाटते, येऊ दे दया आता तरी गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी झाली. लागला श्वास खरखरा, जीव होतो हा घाबरा, वासना तुझ्या दर्शनातची राहिली, या आयुष्याची दोरी कमी झाली. आलेले सर्व पाहुणे मंडळी, बस सेवा दे आकरी. वंदनीय महाराज म्हणतात, बस सेवा दे आकरी, तव नाम जपे वैखरी, तुकड्या मने चिंता ही चित्ता तुला वाहिले. या आयुष्याची दोरी कमी झाली. पाहता पाहता आपणही थकत चाललो आहे. तेरव्या लग्न वाढदिवस करता करता आपणही काही जवान थोडी आहो. आपणही सर्वांचे करता करता आपणही थकत चाललो. आम्ही सुद्धा कित्येक ठिकाणी तेरवीचे प्रबोधन करून वाढदिवसाचे म्हणा लग्नाचे
आणि अनेक कीर्तन करून आम्ही सुद्धा थकत चाललो आहे. आम्हालाही काही खूप मोठं काही जीवन नाही आहे. आम्हालाही जाणे आहे, तुम्हालाही जाणे आहे. गेलेल्यांच्या आत्म्याला शांती म्हणून आपण या ठिकाणी बसलो आहे. सुंदर असं भजनावली आहे आणि म्हणून या माध्यमातून आपण या ठिकाणी वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जागृत केलं. एक सुंदर असा अंत्यसंस्कार अध्याय आपल्या समोर मांडला. त्या अध्यायाचं सुंदर असं वाचन आपण केलं पाहिजे. आईच्या त्या दिवशी आम्ही खाडे दादा मरणाच्या दिवशी आईसाठी आम्ही अंत्यसंस्कार अध्याय वाचला आईपाशी. आणि सायंकाळ परिवारामध्ये सुद्धा सायंकाळ परिवारामध्ये जेव्हा ते आई गेल्या होत्या तिथे सुद्धा आम्ही अंत्यसंस्कार अध्याय वाचला. इथे रडण्याचे नाही काम आपणासही तेच धाम. इथे रडाचं काम नाही तर आपल्यालाही त्याच धामावर जावं लागणार आहे. ही मात्र सर्वात मोठी बाब आहे. आणि म्हणून आपण या अध्यायाचं काही वाचन करूया. अध्याय 22. श्री गुरुदेवाय नमः. विवाह आदी संस्कार आवश्यक परिखर्च न व्हावा अधिक. त्याचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा. ओटी फळे मौजी बंधन जावळे उतरणे तीर्थी जाऊन. वास तू बारसे वाढ दिवस जाण औडंबर नको ते. तैसेची आहे मृत्यू संस्काराचे तो मनसावे अंत्यविधीचे. जेणे मृताची या नावे सजीवांचे दुःखी होय जीवन. त्या सांगितलं मृत्यू संस्काराचा एका खुलासा लोक मृत्यूशी समजती भलतीसा. मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणी. जैसे नदी सागराशी मिळे सोडून भेदभाव कष्ट बळे. तिचे कार्य होते सगळे मिळण्यासाठी सागरी. वाहत राहे आपुल्या रंगे लोक शांत होती सहज संगे. तिच्या पाण्याची घेऊन निजांगे तृप्ती पावती जीवनी. परी तिजसी महत्व सागराचे तैसेची आहे मानवाचे. मोहपास तुटता सक्तीचे धाव घे निजरूपी. म्हणजे परी तिजशी आहे सागराचे तैसेची आहे मानवाचे. जशी नदी जशी सागराला मिळण्याकरता तळमळ करते तसा हा जीवही सुद्धा थकल्यानंतर रोगानं ग्रस्त झाल्यानंतर म्हातारपण आल्यानंतर हा जीवही सुद्धा निजरूपाशी मिळण्यासाठी धाव घेते. तुकोबा माणूस मेला की विरोध संपला. माणूस मेला की राग संपला. माणूस मेला का द्वेष संपला. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत द्वेष मत्सर अहंकार हा मात्र शिल्लकच आहे. मग मेल्यावर कोण पाहायला येते. आणि म्हणून या जगामध्ये जगत असताना जिवंतपणे खुशाल सुंदर नांदून घ्या. आनंदानं राहून घ्या. घरात असलेल्या माता पित्यांची सेवा करून घ्या. मेल्यानंतर काही पाहता येणार नाही. तेरवीमध्ये किती काही बुंदा केला, किती काही लाडू केले, किती काही जिलेबी केली, तो जीव खायला येत नाही. पण खऱ्या अर्थानं कैलास दादानं आई वडिलांची सेवा मनाभावानं केली. आणि त्या आई वडिलांचं सुद्धा मन मात्र कैलास भाऊवर होतं, सुनावर होतं, मुलांवर होतं, मुलींवर होतं, नातवांवर होतं. असा साधा सरळ असणारा परिवार. आणि हे पुष्पाबाई तर भोळी होती. एवढी भोळी होती का तिची भोळेपणा एवढी. तिच्या 4 दिवस पहिले मी भेटीला गेलो. का म्हणते ताई. म्हटलं कसं बाई. बोलता येत नव्हतं. नाही म्हणे बाबा बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, जाग्यावरूनच होती. अहो योगायोग काय आहे त्या तर टायमाला ते झालं. पण जेव्हा स्पर्धा होती आणि आई आईसी होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या दिवशी स्पर्धा होती आणि त्या दिवशी आई ICU मध्ये होती. आणि आमचा कैलास दादा या स्पर्धेचं नियोजन आयोजन करत होता. सांगा किती मोठं ध्येय पाहिजे याच्यासाठी. त्याला असं वाटत नव्हतं का आईपाशी राहावं म्हणून. आईपाशी जावई होते. एकदा टाळ्या वाजून स्वागत करा त्या जावयाचं सुद्धा. योगायोग सिंधीवाले जावई होते. लहानचा माणूस होता
पण बिचारा मात्र त्या ठिकाणी बाबाच्याही टाइम आले होता आणि आईच्याही टाइम आले होता, म्हणून ती मोकळीक मात्र कैलास भाऊला मिळाली. योगायोगानं कोशिश खूप केली. 15 दिवस का कितीतरी दिवस आयसीयू मध्ये होती. आयसीयू मध्ये मी पण गेलतो, पाहिलं. बाबा सुद्धा होता. बाबाची सुद्धा कंडिशन त्या टायमाला पाहिली. कठीण परिस्थिती आहे. सांगा माय बापू हो, कुठे अहंकार करता, कुठे अभिमान करता? हे लिहून होतं का? हे लिखाण होतं का? असा पाय बेकार होईल, असा पॅरालिसिस मारल, हे लिहून नव्हतं. म्हणून हे कीर्तन ऐकता ऐकता आपण सुधरून जायचं आहे की आमच्यात किती किती कटू अहंकार भरलाय, अभिमान भरलाय, तो उडून टाका. तो नाश करणार आहे. एक दिवस सगळे आपल्यासाठी करते, एक दिवस आपणच त्या खाटेवर पडलो तर कोण येईल करायला, हे मात्र बाजू मोठी कठीण आहे. फुटबॉल चांगला आहे तोपर्यंत कोणी लाता मारून घेते, उडवून घेते, मस्त खेळून घेते. बॉल चांगला आहे तोपर्यंत बॅट मारून घेते. बॉल फुटू द्या, फुटबॉल मधली हवा जाऊ द्या, तुम्हाला त्या फुटबॉलले ना बॉलले एकदम कचऱ्यात फेकून देते. ती स्थिती म्हणजे मरण आहे. एक आंबा आहे, त्या आंब्याचा रस काढला, गोई फेकून देते, फोलपट फेकून देते, अशी परिस्थिती आहे. आपल्याला गोई बी नाही समजली ना फोलपट बी नाही समजलं असं मला वाटते. आणि म्हणून आम्हाला घरामध्ये आनंद नाही आहे. म्हणून या पुष्पा आईच्या निमित्त आलेल्या सगळ्या मंडळीला मी संदेश देतो, माय बाबो किती काही पुराण वाचा, किती काही तीर्थ करा, किती काही जप करा, किती काही व्रत करा, व्रतानं जपानं सुख नाही भेटत. सुख मिळते तर दुसऱ्याची सेवा केल्यानं, सुख मिळते तर प्रेमानं वागल्यानं, सुख मिळते तर घरात असणाऱ्या जीवांसोबत मिळून मिसळून राहिल्यानं. आम्ही काय घरातल्या लोकांसोबत काट्यानं वागतो आणि मात्र तीर्थाले मात्र मंदिर बांधतो, धर्मशाळा बांधतो. महाराज आपल्या भजनातही सांगतात, आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू शहरी का जोडली, याने निघतो का जीवनात अर्थ, तुझं गावाच नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला फिरत, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझं गावाच नाही का तीर्थ, 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 तुझं गावाच नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला फिरत, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे रिकामा कशाला फिरत, अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. गावी राहती गरीब उपवासी, अन्न शस्त्र लावी तो शिकाशी, आणि रात्री गरीब उपवासी, अन्न वस्त्र लावितो ठिकाशी. याने निघतो का हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे रिकामा कशाला फिरत, अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे बाबा रिकामा कशाला फिरता, संत सांगून गेले. अहो संत कधीही खोटं सांगून जाणार नाही. संत खरं ज्ञान सांगून जाते. कधी कधी आपण संतांच्या मागे जात नाही, पण मात्र कुठेतरी जो गुंताळ्यात टाकतो त्याच्या मागे मात्र पहिले जातो. एखादी चांगला मोठा माणूस दिसला की अरे बाबा ह्या माणूस खूप आशीर्वाद देईन आपल्याला, असं आपल्याला वाटते, पण तसं नाही आहे. खरा आशीर्वाद गाडगे बाबा देऊ शकत होते. कसा? आचरणाचा, विचाराचा, कर्माचा. कर्म केले की फळ मिळते, कर्म केलेच नाही फळ मिळत नाही. तबलावर बोट चालवलंच नाही तर तबला वाजत नाही. सरळ असं बसून गेलं की तबला वाज बाबा, नाही जमत. पेटीवर बसून गेलं, पेटी वाज बाबा, असा हात केला, असं वाजत नाही पेटी. पेटी वाजवण्याकरता सुद्धा त्या बोटामध्ये ती कला असायला पाहिजे आणि ती कला मेंदूत असायला पाहिजे, तेव्हा ते बोट पडते. कोणालाही ते वाजवता येणार. मग साधं काम आहे का? एवढं सोपं सरळ संतांनी सांगितलं. आणि म्हणून इथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना, सगळ्या आदरणीय लोकांना माझी विनंती आहे, या दोघांच्याही आधारासाठी जनार्दन रावजी तसेच आमची पुष्पाताई यांच्या आधारासाठी 2 खांब उभे होते. एक कैलास दादा आणि एक त्यांची पत्नी. मी कुठे कुठे पाहिलं की कधी कधी सून रडताना दिसत नाही.
आणि रडली तरी नकली रडते कधी कधी. पण खऱ्या बापाचं आणि खरं मायबापाचं प्रेम या लोकांनी त्यांना दिलं. आणि खरं मायबापासारखी सेवा या दोघांनीही खऱ्या अर्थाने यायची केली, हे तिथं पाहायला भेटलं. ऐन गरिबीची परिस्थिती, झोपडं होतं, मातीचं घर होतं. आणि अशा या त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये अल्लीपूरमध्ये हे कष्ट करणारं परिवार होतं. त्यामध्ये ही आमची ताई एकदम भोळी. या भोळ्या ताईनं तेवढ्या कडक माणसाचा संसार काढला. तेवढ्या मोठ्या कडक माणसाचा सोबत खांद्याला खांदा लावून राहिली. वा, धन्य म्हणावं असं जीवन. कारण या दोघांची कदर झाली पाहिजे. अरे यायच्या कदरीनुसार तुमची कदर आहे. कधी कधी आपण जिवंतपणे एकामेकाला समजून घेत नाही. हे जनार्दन रावजी आणि पुष्पाई यांच्यापासून आपल्याला शिकायचं आहे का आता तुम्ही जेवढी काही घरी जाण ना, तेवढे घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थानं देवाच्या पाय एक दाव कमी पडले चालल, पण जे तुमच्यासाठी रोज राबते तुम्ही त्यांना जर समजलं तर मला असं वाटते जसा पांडुरंग पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिला, तसा तुम्ही ज्याही भगवंताला मानत असाल तो परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील. फक्त तुम्ही ज्या परिवारामध्ये ज्या जोडी आहे त्या जोडीला तुम्हाला समजता आलं पाहिजे. अरे संतांना हे तेव्हाही सांगितलं, आजही सांगत आहे आणि लिहून बी ठेवलं. पण आम्ही मात्र काशीले शोधायला जातो, आम्ही मात्र देव शोधायला पंढरीला जातो. पण खरा देव त्या कष्ट करणाऱ्यामध्ये आहे. ती माय सुद्धा सकाळच्या बाहेर राबते, ते मग तुमची पत्नी राहो का माय राहो, तो बाप राहो चाहे मालक राहो तुमचा, तोही दिवसभर कष्टाले जाते, उन्हात आणत काम करते. ते मग झाडे साहेब राहो चाहे मग खाडे साहेब राहो, चाहे मग इथे असणारे हे सर्वजण राहो. जोपर्यंत या गाड्या नवीन आहेत तोपर्यंत कोणी कोणाची कदर करत नाही. जाऊ दे ना म्हणते बहीण, करते ना काम, करू दे मरेपर्यंत. आणि अश्रू पडते एकदम गेल्यावर. जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछताए, मुट्ठी भर चावल लेके कौवा बाप पुकारे काव काव. हे एक साधारण स्थिती आपल्याला लावून दिली. यानं काही वडील जेवत नाही, जेवण द्यावं तर असं जिवंतपणे. इथून सगळेजण समजून जा. सुनबाई या ठिकाणी सासूबाई असेल, मालकही असेल, आजोबा असेल, समजा अनेक नात्यातले मंडळी आहे. आपण घरी गेल्यानंतर एवढंच करा की जर तुम्ही आपल्या घरच्या लोकांना समजू शकले नसल, फक्त तुम्ही घरच्या लोकांना समजून घ्या. खऱ्या अर्थानं ते ज्ञानेश्वरी तेच सांगून गेली आणि ती ग्रामगीताई तेच सांगून गेली का आपण एकामेकाला ओळखून घ्या. आणि तुकोबाराई तेच सांगून गेले की तुझं आहे तुझं पाशी, परी जागा फुललाशी चुकलाशी. पण आम्हाला आवरण आहे ना अहंकाराचं रावणासारखं. ते आवरण मात्र रावणालाच नाही काढता आलं, विद्वान माणसाले तर आपल्याला काढता येईल का? का नाही घरी गेल्याबरोबर तुम्ही अजून तसेच फुसकारता डोम्या नागावाने जशानं तसे. फक्त मयतीत गेलं पेटेपर्यंत माय चांगला होता, हो चांगली होती बस, आणि घरी गेलं का फुसकारणं सुरू. विसरलो संसारात. या संसाराचा बोज वाहता लागला स्मरणाला, नेसी साथी कोणाला. बोल 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 नेसी